हॅलो फ्रेंड्स, पीएम केअर फंडचा हिशोब आलेला आहे. थोडंसं जर रिपोर्ट कार्ड बघितलं ना तुम्ही तर तुमच्या डोक्याला मुंग्या येतील. तर चला मी एकटाच का त्रास करून घेऊ, तुम्ही पण ऐका. सुरुवातीपासून सुरुवात करूया. मार्च 2020 मध्ये जेव्हा कोविडची पहिली वेव्ह आली ना, तेव्हा आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एक नवीन इमर्जन्सी रिलीफ फंड अनाऊन्स केला, ज्याचं नाव होतं पीएम केअर्स फंड. बरं, अशा इमर्जन्सीजला डील करण्यासाठी आपल्या देशात दुसरा फंड नव्हता का? तर होता एनडीआरएफ, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. पीएमएनआरएफ म्हणजेच प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड या नावाने पण एक फंड होता. पण तरी सुद्धा पंतप्रधानांना वाटलं की नवीन भारतात एक वेगळा फंड असला पाहिजे, त्यामुळे त्यांनी एक वेगळा फंड अनाऊन्स केला. प्राईम मिनिस्टर ऑफिसने स्वतः याची माहिती दिली. देशाच्या पंतप्रधानांनी तो फंड प्रमोट केला. माझ्या तुमच्यासारखी सामान्य लोक, या देशातल्या पीएसयूज आणि इतर सरकारी कंपन्या, देशातल्या प्रायव्हेट कंपन्यांनी सुद्धा जर का त्यांच्या सीएसआर फंड मधून पीएम केअर्स फंड साठी डोनेट केलं ना, तर त्यांना सुद्धा टॅक्स एक्झम्पशन मिळत होतं. आणि एवढंच नाही, ज्या एफसीआरए वरून म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट वरून एवढा गोंधळ आता चालू होता ना काही दिवसांपूर्वी, त्या एफसीआरएच्या कायद्यामध्ये सुद्धा सरकारने अमेंडमेंट केली की फॉरेन मधली लोक सुद्धा या फंड मध्ये डोनेट करू शकतात. या सगळ्या रिसोर्सेस मधून पहिल्या 4 वर्षांमध्ये म्हणजे 2020 ते 2023-24 पर्यंत साधारण 14,000 कोटी रुपये आले होते, ज्याची बॅलन्स शीट त्यांनी वेबसाईट वरती टाकलेली होती. पण त्याच्यानंतरचा हिशोबच गायब होता, जो आता काही दिवसांपूर्वी वेबसाईट वरती परत आला, ज्याच्यामध्ये हे दिसलं पीएम केअर्स फंड मध्ये साधारण 8,500 करोड रुपयाच्या आसपासची बॅलन्स अमाऊंट आहे. 2025च्या वर्षामध्ये म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी किती खर्च केले असतील तर तब्बल 0.01%, 87 लाख समथिंग रुपये पीएम केअर्स फंड मधून खर्च झालेले आहेत. बाय द वे, पंतप्रधानांनी घोषणा केली होती कोविड मध्ये, ज्या मुलांनी कोविडमुळे त्यांचे पॅरेंट्स गमावलेत ना, त्यांना वर्षाला 20,000 रुपये मिळणार. जर का हा हिशोब बघितला, हे 88-87 लाख रुपये या सगळ्या मुलांना दिले असं पण बघितलं ना, तरी प्रत्येक मुलाला 2600 रुपयाच्या वरती येत नाही. या फंडचा एक सगळ्यात मोठा लूप होल काय माहितीये, जसं की एनडीआरएफ वाला फंड आहे, त्याचं कॅग ऑडिट होऊ शकतं, त्याची माहिती आरटीए मधून लोक मागवू शकतात. तसं या फंड विषयी कुणीच मागवू शकत नाही. जेव्हा संसदेत विचारलं गेलं की पीएम केअर फंड विषयी प्रश्न विचारू शकतो का किंवा आरटीए मधून माहिती दिली जाऊ शकते का, तेव्हा अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली की नो सर. मग जेव्हा एनडीआरएफ सारखा एक ऑलरेडी फंड होता, जिथं सामान्य माणसं, कंपन्या, प्रायव्हेट कंपन्या, सरकारी कंपन्या सगळे डोनेशन्स देऊ शकतात, असा एक फंड असताना सुद्धा पीएम केअर्स फंड याच्यासाठीच बनवला गेला का की तुम्हाला काहीच हिशोब द्यायचा नव्हता म्हणून. आणि या सगळ्या गोष्टी पंतप्रधानांच्या स्वतःच्या नावाने चालू आहेत, कोणाच्या दुसऱ्याच्या नावाने नाही चालू आहेत. विचार करा, मागच्या 2-3 वर्षात देशात कुठेच नॅशनल इमर्जन्सी आली नाही का? मग पीएम केअर्स फंड मध्ये जे पैसे होते, जे तुम्ही एफडी मध्ये ठेवले 93% पैसे, 7,500 कोटी समथिंग, आणि त्याच्यावरती 475 कोटी रुपयाचं तो तुम्हाला नुसतं व्याज आलं. हे पैसे लोकांच्या इमर्जन्सीसाठी लोकांनी जमा केलेले पैसे तुम्हाला व्याज खाण्यासाठी दिले होते का? काय लेवलच्या गोष्टी चालू आहेत त्या देशामध्ये. आता आधीची ती घोषणा होती ना खाऊंगा ना खाने दूंगा, ती आता अशी ऐकायला येते, मैं खुद खाऊंगा और कितना खाया ये भी नहीं बताऊंगा, हम तो फकीर आदमी, झोला उठा के चल पड़ेंगे, लेकिन उस झोले में क्या लेकर जाएंगे ये भी तो कभी बता दिया होता मोदीजी. सरकारला प्रश्न विचारल्यावर तर आता दिमागी नक्सल वगैरे अशा काहीतरी टर्म्स यायला लागल्यात. त्यामुळे स्वतःच्या मनाला तरी विचारून बघा एकदा की डज पीएम रिअली केअर्स.